आज आपण ब्रेड पासून पावडे बनवून घेतलेले, त्याच्यानंतर भजे काढून चटणी बनवून घेतलेली आहे। तर हे बघा, छान असे मस्त आपण ब्रेड पासून हे पावडे तयार करून घेतलेले व चटणी थोडीशी आगळी वेगळी रेसिपी आहे। तर तुम्ही ही रेसिपी पुढील पूर्ण बघा, तर मी तुम्हाला पुढील व्हिडिओ मध्ये पूर्ण रेसिपी ही दाखवते। तर ही रेसिपी मी कशा पद्धतीने बनवली पूर्ण व्हिडिओ बघा। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। कमल आहेर किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। चला मग मी पुढील रेसिपी मध्ये तुम्हाला दाखवते। आज आपल्याला पावडे बनवायचे, ते पण ब्रेड पासून। एवढे टेस्टी व छान लागतात। आता त्याच्यासाठी आपल्याला बटाट्याची चटणी पण लागणार आहे। तर मी इथे छोट्या साईजचे 6 बटाटे उकडून सोलून घेतले, 1 कांदा, 2 हिरवी मिरची, 5 लसूण पाकळ्या व थोडी कोथिंबीर अशी बारीक करून घेतलेली। आता आपल्याला बटाटे पण बारीक करून घ्यायचे, कांदा, हिरवी मिरची, लसूण हे पण आपल्याला बारीक करून घ्यायचं। आता माझ्याकडे आहे हे चॉपर मशीन, तर खूप छान आहे। मी आता तुम्हाला त्याच्यामध्ये बारीक करून दाखवते, बघू शकता तुम्ही। आता इथे मी सर्वात आधी हिरवी मिरची तोडून टाकून घेतली, एकीचे 2 तुकडे केले। त्याच्यानंतर इथे हे 5 लसूण पाकळ्या घेतलेले आहेत, ते आपण मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं। आता त्याच्यानंतर आपल्याला कांद्याचे असे 4-5 तुकडे करून घ्यायचे आणि मग टाकायचे आपल्याला, म्हणजे जेणेकरून ते पात्यामध्ये अडकणार नाही। असं आपण ज्यावेळेस दोरीने फिरू त्यावेळेस बघा, असे मस्त तुकडे करून घ्यायचे, म्हणजे लगेच असं बारीक होतं। असं घंट्याचं काम मिनिटात होतं, परफेक्ट। आपल्याला जर कांदा, टोमॅटो सर्व बारीक करायचं असेल, ते मशीन खूप आपल्याला त्याच्यासाठी छान आहे बघा। आता लगेच बघू शकता तुम्ही, किती छान असा बारीक झालाय बघा, एकदम बारीक झालाय कांदा। चटणी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेतली, त्याच्यामध्ये थोडस मी तेल टाकून घेतलं, 1 मोठी। सर्वात आधी आपल्याला टाकून घ्यायची मोहरी बघा, छान आपली मोहरी लगेच तळायला लागली। गॅस कमी करून घेतलाय मी। त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे जिरे, त्याच्यानंतर आपण जो कांदा बारीक करून घेतला तो टाकून पण मोहरी, जिरे व कांदा त्याच्यामध्ये टाकून घेतलं बघ। छान मस्त कांदा असा गॅस कमी ठेवलेला आहे। खाली कसं आपल्याला कलर बदलू द्यायचं आहे कांद्याचा, नेहमीसारखं आपलं कांदा लवकर परतण्यासाठी। आता आपला कांदा थोडंसं असं हलकासा कलर सोडतो, म्हणजे कलर बदलेल तोपर्यंत आपण बटाटे बारीक करून घेऊ। बटाटे मी छोटे किसणीवर असं हे बघा असं बारीक करून घेते, लगेच आपले बटाटे बारीक होतील। बघू शकता तुम्ही, कुठंच असं गठूनही राहणार नाही, काही नाही। छान असं मस्त आपले बटाटे लगेच बारीक होत आहे। बटाटे छोट्या किसणीने मी असे बारीक करून घेतले। आता आपला कांदा बघू, छान मस्त कांदा हलकासा असा कलर बदलला कांद्याचा। आपण खूप थोडे तेलामध्ये हे कांदा परतून घेतोय। आता याच्यामध्ये आपण जी धना पावडर बनवून घेतलेली आहे ती टाकते। त्याच्यामध्ये आपली दालचिनी, धने, बडीशोपे, त्याच्यानंतर कसुरी मेथी, खूप टेस्टी व चवदार धना पावडर आपली झालेली आहे। तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर बघू शकता कशा पद्धतीने मी धना पावडर बनवून घेतलेली आहे। तर बघा, आता तिथे धना पावडर व थोडीशी हळद टाकून घेतली मी, हलकसं असं त्याला पण आपण परतून घ्यायचं। परतलं गेलं आपले बारीक केलेले बटाटे व कोथिंबीर, ते आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेऊ। म्हणजे आता इथे झाली आपली बटाट्याची चटणी ही तयार। सर्व आपण बारीक करून घेतलेले बटाटे टाकून घेतले, मग काय सुंदर दिसतोय, मस्त असा कलर पण आपल्या चटणीचा लगेच बदलायला लागलाय। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये। चटणी मिक्स करून घेतली आपण, कांदा परतताना थोडंसं मीठ टाकलेले, आता पुन्हा मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आपल्या चवीनुसार। आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची बडीशोप, आपल्या चटणीची चव वाढवण्यासाठी। खूप छान अशी चव येते त्याच्याने।
आता इथे आपली बटाट्याची चटणी ही तयार झाली. आपण वरून मीठ टाकले त्याच्यामुळं पुन्हा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बघा किती छान अशी बटाट्याची. फक्त इथे एक काळजी घ्यायची, बटाटे हे खूप शिजू नाही द्यायचे आपल्याला. असं हलकेसे साल निघेल त्याची इतपत शिजवायचे. खूप जास्त बटाटे शिजलेत अशी चटणी आपली कोरडी होणार नाही. आपल्या पाववडे बनवण्यासाठी चटणी आपल्याला अशी कोरडी पाहिजे. आता मी ही साईडला उतरून घेते आणि आपल्याला कढई दुसरी ठेवून मी पाववडे करण्यासाठी तेल तापायला ठेवते. याच्यामध्ये घेतली छोटी चाळण, एक पसरट भांड. आपण इथे आपलं बेसन पिठे टाकू. आता इथे काय आपलं माप नाहीये, कारण की आपल्याला हे पाववडे किती जास्त बनवायचे तर थोडे बनवायचे. इथे मला जवळजवळ 4 ते 5 बनवायचे. त्या अंदाजाने मी पीठ घेते. छान मस्त असं चाळणीने आपण चाळून घ्यायचं. थोडंसं हाताने करते म्हणजे हे पीठ आपलं पटकन चाळलं जाईल. ते इथे मी आपलं बेसन पिठे चाळून घेतलेले. थोडेसे आपण ओवा घेतल्या, हातावरती असं क्रश करून ते टाकून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या खाण्याचा सोडा चिमूटभर तो पण टाकून घेतलाय मी. आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. असं व्यवस्थित पीठ असं मस्त फेटून घेतलंय मी. हे बघा मस्त मिक्स झालं. असं या पद्धतीने आपल्याला बॅटर ठेवायचे. ही बटाट्याची चटणी तयार झाली ती साईडला ठेवली गार होण्यासाठी. त्याच्यानंतर आपलं बेसन पीठ आहे व्यवस्थित काढून घेतले, ते पण बाजूला ठेवते. त्याच्यानंतर आपण घेतले इथे ब्रेड. आता ब्रेड इथे एक एक दोन दोन ब्रेड घेऊन आपल्याला असं कशाच्या गोल वाटीच्या किंवा असं झाकणाच्या साह्याने आपल्याला असे कट करून घ्यायचे साईडने. सर्व ब्रेड ह्या साईडचे मी आता कट करून घेते पटपट. सर्व मी इथे असे ब्रेड कापून घेतले. आता आपण जे ब्रेड असे गोल कापून घेतले ना त्याच्यावरती आता आपल्याला बटाट्याची चटणी लावून घ्यायची. व्यवस्थित असं सारखी आपल्याला चटणी ही लावून घ्यायची. सारखी तशी चटणी ही लावून घेतली मी. आता आपल्याला दुसरं ब्रेडचं स्लाइस असं घ्यायचं. आपल्याला हाताने हळूच असं प्रेस करायचे त्याला. आता आपण जे बेसन पीठ काढून घेतलेले आहे ना ते पण जवळजवळ काढून मी असं 5 मिनिटं ठेवलं म्हणजे व्यवस्थित आपले पिठे भिजले गेलेले. आता बघा आपल्याला पिठात बुडवण्याच्या आधी आपल्याला ह्या साईडने असं गोल गोल करून बुडून घ्यायचे. त्याच्यानंतर आता ह्या बाजूने सोडलं. आता दुसरी बाजूने पिठात टाकली आणि आपल्याला हळूच असं तेलामध्ये टाकून घ्यायचे. मस्त असं तेलामध्ये मी सोडून दिलं. वरून आपण थोडंसं तेल टाकायचं त्याच्यावरती. आपण पाववडा नेहमी हा कशाचा पावापासून बनवतो, पण आपण हा पाववडा आज पावापासून तर नाही तर ब्रेड पासून बनवलेला आहे. आता आपण पाव वापरून एवढाच पाववडा असतो, आपण त्याला काही जम्बो पाववडा म्हणतो, पण आपण ब्रेडच्या स्लाइस करून आपण त्याच्यापासून सेम आपण जम्बो पाववडा हा बनवून घेतलेला आहे. आता मी त्याला हळूच पलटे करून घेतलेले आहे. बघा छान मस्त आपला पाववडा हा फुगला. बघा किती छान असा टम्म फुगला आहे आपला इथे जम्बो पाववडा. छान मस्त असा तयार झाला. मस्त आपला पाववडा इथे तयार झालाय. दुसरं पण आपण बनवून घेऊ त्याच पद्धतीने.
आपले ब्रेड पासून बनवलेले पावडे हे इथे सर्व तयार झाले बघा. चारी पण पावडे तयार करून घेतलेले आहे. आपल्याला त्याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवायची. आता ती चटणी हे उरलेलं पीठ आहे ना आपलं, त्याचे असे छोटे छोटे आपल्याला भजे काढून घ्यायचे. सर्व उरलेल्या पिठाचे मी असे भजे हे काढून घेतले साधे. तर आता हे व्यवस्थित असं मी तेलातून तळून आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दळून घेते. याचीच आपल्याला बनवायची पावड्या बरोबर खाण्यासाठी ही चटणी. आता मी गॅस बंद करते. व्यवस्थित भजे आपले हे तळले गेले. अजून पण तेल गरम आहे. थोडस मी 1-2 वेळेस असं पलटी करते त्यांना. छान असे भजे आपले हे झाले बघा. इथे आपण कढईतले भजे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घेतली आपण थोडीशी लाल मिरची. थोडं चिमूटभर आपण जिरं टाकून घेऊ. याच्यामध्ये तुम्ही भाजलेली शेंगदाणे पण टाकू शकता. थोडीशी आपण धनफळ टाकून घेतली. त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकण्याची गरज नाही. मीठ त्याच्यामध्ये आधीच आहे. आता मी हे दळून घेते. मस्त बघा अशी मस्त चटणी आपली इथे तयार करून घेतली. तुम्हाला अजून तिखट पाहिजे असेल तर अजून तुम्ही मिरची त्याच्यामध्ये टाकू शकता. आपल्याला पावड्या बरोबर खायला ही एकच नंबर लागते. याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकता. थोडे आपले पावडे बघा मी आता हे इथे कट करून दाखवते. छान बघा आपला हा पावडा असा तयार झालाय. आता हे 2-2 भाग बघा. एकच नंबर आपला इथे हा पावडा तयार झालाय बघा. आता याच्यावरती दही टाकून पण खाऊ शकता किंवा अशी चटणी टाकून पण खाऊ शकता बघा. अशी छान मस्त अशी चटणी त्याला टाकायची आणि चटणी बरोबर हा पावडा असा खायचा. कशी वाटली माझी ब्रेड पावड्याची रेसिपी तर मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.